सुदर्शन घुलेच्या सोशल मीडियावर अपलोड केलेला हा व्हिडिओ 29 नोव्हेंबर 2024चा आहे। त्या दिवशी सुदर्शन घुले हा काळे कपडे घालून रस्त्याच्या बाजूला उभा दिसतोय। त्याचवेळी एक गाडी येते, त्यातून वाल्मिक कराड उतरतो। हा व्हिडिओ सुदर्शन घुलेच्या फेसबुकवर 30 नोव्हेंबर रोजी अपलोड झालाय। त्याच व्हिडिओमध्ये सुदर्शन घुले, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे आणि महेश केदार हे संतोष देशमुख हत्या प्रकरणातले 4 आरोपी वाल्मिक कराडचं स्वागत करताना दिसतायत। त्याचा फोटो आहे। त्यानंतर आता याचंच सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड हा केज येथील विष्णू चाटेच्या कार्यालयात येताना दिसतोय। सोबत विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे, महेश केदार हे देखील कार्यालयात जाताना दिसतायत। त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील निलंबित पोलीस अधिकारी राजेश पाटील हे देखील कार्यालयात येतात। हे सर्व सीसीटीव्ही मध्ये कैद झालंय। जर सीसीटीव्ही फुटेजवरील टायमिंग पाहिलं तर वाल्मिक कराड हा जवळपास 15 मिनिटं या कार्यालयात होता। वाल्मिक कराड आल्यानंतर 3 ते 4 मिनिटात पोलीस अधिकारी राजेश पाटीलही कार्यालयात पोहोचतो। याचाच अर्थ चाटेच्या ऑफिसमध्ये झालेली ही भेट पूर्वनियोजित होती असंच दिसून येतंय। अवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांनी 11 डिसेंबरला जी तक्रार दिली त्यानुसार 29 नोव्हेंबरलाच विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडने धमकी दिल्याचं सांगण्यात आलं। त्यामुळे याच ऑफिसमधून त्या दिवशी धमकी तर दिली नाही ना, अशी शंका उपस्थित केली जाते। किंवा दुसरी शक्यता अशीही आहे, FIR मध्ये 10 वाजताच्या सुमारास फोन आला असं सांगण्यात आलंय। तर सीसीटीव्ही मध्ये वेळ ही 11:30च्या आसपासची आहे। त्यामुळे धमकीचा फोन झाल्यानंतर हे सर्व ऑफिसमध्ये